नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग ती सध्या काय करतेच्या नव्या खुऱ्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोड मध्ये आपल्याशी गप्पा मारायला एक अशी अभिनेत्री आलेली आहे जिने 2012 साली आलेल्या एका गाजलेल्या मालिकेमधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असं पण नाही म्हणू शकत, पण तिची ती भूमिका होती ती प्रचंड गाजली आणि आजही तिला त्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. आणि माझ्याबरोबर आहे उंच माझा झोका मधली रमा, अर्थात आज ती खरेच स्वतः इथे आलेली आहे. सो येस, तेजश्री वालावलकर आहे आज आपल्या बरोबर. हाय तेजश्री. हॅलो, कशी आहेस? खूप मस्त. खूप खूप स्वागत आहे तुझं कलाकृती मीडियावर. आणि तुला भेटताना मला खूप छान वाटतंय आणि इतक्या वर्षानंतर तुला बघितल्यावर मी खूप उत्सुक होते की तू कशी असशील आता किंवा तू कशी दिसत असशील. सो मला खूप मस्त वाटतंय तुला भेटल्यावर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा त्याच रमाला बघितल्यासारखं मला वाटतंय. कशी आहेस आणि काय आजचा दिवस कसा सुरू झालाय? खूप छान सुरू झालाय. आपली भेट झालीये आणि खूप म्हणजे आपण आता भेटलो तरी खूप गप्पा सुरू झाल्या आणि असं वाटलं की पहिल्यांदा आपण भेटलोय असं खरंच नाही वाटलं आणि अजून मस्त खूप गप्पा मारूयात. तेजश्री छान पुण्यामध्ये राहते, त्याच्यामुळे आज आम्ही पुण्यामधल्या कथा कॅफेमध्ये आलेलो आहोत जो आहे FC रोडला. आणि त्यामुळे आज इथे छान मस्त आमच्या गप्पा रंगणार आहेत आणि बरोबर छान फूड पण आहे, त्याच्यामुळे त्याचा आस्वाद घेत घेत आज आम्ही गप्पा मारणार आहोत. तेजश्री, मला तुझ्याकडून आज खूप गोष्टी ऐकायच्या आहेत, खूप गप्पा ऐकायच्या आहेत. तर आपला जो विषय आहे ती सध्या काय करते, तर सुरुवातीला मला ऐकायचंय की तेजश्री सध्या काय करते? तेजश्री सध्या सगळ्यांच्या भेटीला यायला पुन्हा एकदा सज्ज होती. सो लवकरच काही गोष्टी समोर येतील आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना एका वेगळ्या रूपात मी भेटीन. वेगळं रूप म्हणालीस, मला आता पुन्हा एकदा त्या विषयाकडे जायला आवडेल. जी रमा होती उंच माझा झोकामध्ये, ते खरं तर मी जसं म्हटलं सुरुवातीला ते तुझं पहिलं काम नव्हतं, पण ते असं एक काम होतं की जे प्रेक्षकांच्या कायमचं लक्षात राहिलंय. तू त्याआधी काम केलं होतंस आणि मला वाटतं की ती तुझी तिसरी मालिका होती. तू त्याआधी 2 मालिकांमध्ये काम केलंस, पण एक म्हणतो ना आपण की ती एक सुरुवात मिळणं किंवा एक म्हणतो आपण की तो माझ्या एका लाईफ मधला टर्निंग पॉइंट ठरला. तर मला वाटतं की ती तुझ्यासाठी ती सिरियल होती की तिथून सगळं बदललं. पण ह्या क्षेत्राची सुरुवात कशी झाली? आधीच ठरवलं होतं लहान असतानाच की आपल्याला अभिनयामध्येच काहीतरी करायचंय का ते ओघाओघाने झालं? मी 3 वर्षाची होते तेव्हा आईने असंच माझे फोटोशूट केलं होतं. फोटोशूट म्हणजे लहान मुलांचे छान फोटोज काढतात तसं, आणि ते फोटोज पाहिल्या गेले आणि एकाने सांगितलं की FTI ला एका शॉर्ट फिल्म साठी कास्टिंग सुरू आहे, तर तुम्ही तेजश्रीला घेऊन या. आई मला घेऊन गेली. प्रचंड मुलींची तिथे गर्दी होती आणि आम्ही खूप वेळ थांबलो. मी कंटाळले आणि मी एका रूम मध्ये गेले आणि तिथे काही जण बसले होते. त्यांना म्हणलं मुझे लेना है तो लो, नहीं तो मेरे पास टाइम नहीं है, मैं जा रही हूँ असं म्हणून मी निघाले आणि आईला म्हणलं आई चल ना घरी जाऊ. आई म्हणली जाऊ दे, हिला कंटाळा आला असेल. तर आम्ही घरी गेलो आणि 2 दिवसांनी कॉल आला की हम आपका नंबर ढूंढ रहे थे, 3 साल का कोई कैरेक्टर नहीं है पर हमने क्रिएट किया है तेजश्री के लिए, तो प्लीज उसे लेके आइए. असं म्हणल्यावर आईलाही माहिती नव्हतं मी तिथे जाऊन काय बोलली किंवा काय झालंय, आणि आता मलाही खरंच आठवत नाही कारण त्यांनी सांगितलं तेच मला आठवतंय. आणि तिथे मी गेले ती, आणि असं एक छोटीशी रूम होती, त्यात ते सगळे येल्लो लाईट्स, कॅमेरा, मी अगदी लहान होते. तर आईलाही थोडं टेन्शन आलं की कसं हिला हे जमेल, झेपेल, पण इतक्या सुंदर पद्धतीने झालं ते. आणि ती माझी फर्स्ट शॉर्ट फिल्म होती, द फॅन्टॅस्टिक लाईफ ऑफ मिस्टर त्रिपाठी, आणि त्याला इंटरनॅशनल लेवलला पण खूप सगळे अवॉर्ड्स मिळाले. आणि तिथनं एक सुरुवात झाली, म्हणजे मला कळण्याच्या आधी म्हणतात ना, कळत न कळत ती सुरुवात झाली होती. आणि मग एका मागून एक असे काही प्रोजेक्ट्स पुढे मिळत गेले. आणि पहिला सिनेमा माझा होता तो आजी आणि नात, सुलभाताई देशपांड्यांबरोबर. तर तोही मला असंच अचानक आदल्या दिवशी तो मिळाला आणि फक्त एवढंच ऐकलं की सुलभा आजींच्या नातीचा रोल आहे. तिथेच सगळं संपलं होतं आणि इतकं शिकायला मिळालं. म्हणजे मी खरंच भाग्यवान समजते की मला इतक्या लहान वयात या सगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. आणि कुठे तरी असं कळत न कळत म्हणतात ना की ते शिकणं, ते संस्कार झाले आणि त्याचा मला उंच माझा झोकाला प्रचंड फायदा झाला. काय भारी. पण उंच माझा झोकाची काय एक बिहाइंड काय म्हणतात, बिहाइंड द कॅमेरा ती एक काय स्टोरी आहे? तिथे ऑडिशन तू दिली होतीस का तुझं आधी जी 2 भूमिका केलेल्या, जी कामं केली होतीस त्याच्यातून तुझं सिलेक्शन झालेलं? उंच माझ्या झोकाच्या आधी मी एक सिरियल करत होते आणि ती सिरियल लीप घेणार होती. तर तिथे ऑडिशन सुरू होत्या आणि तिथे एक आले होते, त्यांनी सांगितलं होतं की नवीन एक सिरियल सुरू होतीये, त्यासाठी तुम्ही जा ऑडिशनला. आणि त्या सिरियलचा एक्सपिरियन्स थोडासा
म्हणजे असं खूप छान नव्हता, कारण खूप हेक्टिक शेड्यूल्स आणि खूप सगळं असं होतं. मी अगदी 3री-4थीत होते, तर तेव्हा कुठेतरी ठरवलं तर नाही नाही मला सिरियल नाही जमणार, मी नाही करू शकणार. आम्ही पुण्यात आलो. परत काही दिवसांनी फोन आले प्रोडक्शन कडनं की तुम्ही ऑडिशनसाठी या. मग थोडीस डिले की बघू बघू असं झालं. परत कॉल आला, आई म्हणली नाही परत आता फोन आलाय आपल्याला जायचंय. आम्ही मुंबईत गेलो, जस्ट गणपती झाले होते आणि मुंबईत गेलो. प्रचंड मुलींची तिथे गर्दी, लाईन होती आणि मला त्यांनी ती स्क्रिप्ट दिली. ती स्क्रिप्ट बघून मी तिथेच खूप टेन्शन मध्ये आले होते, कारण एकतर स्वतः आणि ती जी सगळे वाक्य होती, डायलॉग्स होते, मी स्वतः अगदी मराठी शाळा आणि अशी असल्यामुळे मला ते कळत होतं, पण खूपच अवघड होती कारण त्या काळची भाषा वगैरे. तर मला असं झालं होतं की मला हे जमणार नाही. मी खूप वाईट ऑडिशन दिली होती उंच वाजोकाची पहिली, आणि मी आईला बाहेर आल्यावर म्हणलं आई मी यात काही सिलेक्ट नाही होणार आहे. म्हणजे ठीक आहे, आपण तू दिलीस ना झालं, पण कुठेतरी नकळत ती वाक्य इतकी घोळत होती मनात की ती स्क्रिप्ट त्या क्षणी बाहेर आलेल्या एवढी पाठ झाली की ती मला अजूनही तशीच्या तशी लक्षात आहे. आणि मग नंतर तोपर्यंत रमाबाई रानडेंची सिरियल आहे किंवा झी मराठी आहे ही गोष्ट माहिती नव्हती. मोस्ट फेवरेट कोल्ड कॉफी. तर मला माहिती नव्हतं तोपर्यंत. आणि परत काही दिवसांनी फोन आला की ऑडिशनसाठी परत या. परत गेले, ती ऑडिशन दिली, तेव्हाही काही फार खास झाली नव्हती. परत फोन आला काही दिवसांनी लुक टेस्ट साठी या. तिकडे याला खूप स्पॅन जात होता, 2 महिने 3 महिने. मग तिथे लुक टेस्टला गेल्यावर अचानक असं झालं की स्क्रिप्टच हरवलीये. मग म्हणजे सापडत नाहीये, कुठे ठेवलीये. मग मला ते म्हणले अर्जंट चॅनलला पाठवायचे, तुला जे आठवेल ते तू बोल. आणि ती म्हणल्याप्रमाणे वाक्य इतकी मनात बसली होती की तशीच्या तशी वाक्य, तशीच्या तशी स्क्रिप्ट वन टेक मध्ये बोलल्या गेली, तिथे म्हणल्या गेली. आणि असं झालं की मी तिथेच रमाबाईंशी कनेक्ट झाले. तिथे कनेक्ट झाले आणि असं म्हणजे लकीली मला नंतर जेव्हा हे कळलं की माझे जे आईचे आजोबा होते तर ते रमाबाईंची जी सेवा सदन आहे समजा, तर त्याच्या मुख्याध्यापक होते ते त्या शाळेचे. आणि त्यांची खूप इच्छा होती की आपल्या घरात कुठेतरी रमाबाई घडावं. किती छान. आणि कुठेतरी ती म्हणतात ना की ते आशीर्वाद असतात, ती लिंक असतात, तशी ती लागली. आणि जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर उंच माझा झोकासाठी मी फायनल झाले. ऐकताना असं वाटलं की तू जे सांगत होतीस की तुला पुन्हा कॉल आला, किंवा हे ना आपण बरेचदा असं फिल्म्स मध्ये बघतो की असं एक कोणतरी असं असतं की ज्यांना सतत तो कॉल येतो आणि त्यांना बोलून फायनली त्यांचं सिलेक्शन होतं. पण हे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा घडलंय तिच्या बरोबर. तर ही स्टोरी खूप मस्त होती. आणि तू जे म्हणालीस की आजही तुझ्या लक्षात आहे की तू काय बोलली होतीस त्यावेळेस, तुला आवडेल आता बोलून दाखवायला की तू काय ते मग स्क्रिप्ट कसं होतं तुझं? आवडेल. स्वतः आजच टपाल आले, स्वतःचे खुशाली कळाली. आईला सांगावयास गेले तर आईने पाठी दणका दिला आणि म्हणाली नवऱ्याने पाठवलेले टपाल वाचतेस तरी कसे. त्यावेळी मला लिहिता वाचता येत होते हे आईला सांगावयाची हिंमत नाही झाली, नाहीतर पुन्हा पाठीत धम्मक लाडू मिळायचे. त्या दिवशी स्वतः आणि कर्नल साहेब पडवीत बसून बोलताना मी ऐकले. स्वतः म्हणाले विद्या म्हणजे ज्ञान, ज्ञान हे सर्व माणसास हवे, अर्थात ते स्त्रियांनाही हवेच. प्रत्येक स्त्रीस बहुतेक करून मुलाची आई व्हावी लागते आणि मूल चांगले वाईट निपजणे हे त्या स्त्रीच्या सुशिक्षितपणावरच अवलंबून आहे. तेव्हा स्त्रियांस उत्तम तऱ्हेने शिक्षण मिळणे हे आवश्यकच आहे. त्याच दिवशी मी ठरवले मीही लिहिणार, शिकणार, खूप मोठी होणार आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करणार. अशी ती स्क्रिप्ट होती. कमाल. आताही मला एकदम क्लिक झाली ती आणि मी परत त्या एक वेगळ्या फ्लो मध्ये झोन मध्ये गेले. किती छान. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा तिच्या हे शब्द आणि शब्द ते लक्षात आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि न अडखळता व्यवस्थित सगळं तू तेच. आणि मला सांगा तुम्ही की हे असं बोलल्यानंतर कोण नाही म्हणेल, इतकं सुंदर बोल. आणि त्यावेळेस तुझं वय पण खूप लहान होतं. तो ह्या एका पॉइंट नंतर एक सुरुवात झाली मालिकेला आणि त्यानंतर तुझं आयुष्य बदलून गेलं. इतकी ओळख मिळाली, इतकं प्रेम मिळालं सगळ्यांचं भरभरून. मला सांग, तेजश्रीला रमा म्हणून जगताना काय एक वेगळा अनुभव आला? मी स्वतः खूप बदलले आणि मी
खूप मॅच्युअर्ड झाले आणि खूप शिकायला मिळालं. कारण मी जसं म्हटलं की लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं, पण त्याबरोबर एक जो रिस्पेक्ट मिळाला तो त्या वयात खूप काही देणारा होता, की लोक अक्षरशः येऊन पाया पडायची. म्हणजे अजूनही जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा अंगावर काटा येतो आणि त्यामुळे असं वाटतं की आपल्यावर खूप मोठी काहीतरी जबाबदारी आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचं. आणि रमाबाई रानड्यांची भूमिका करताना त्यांचा स्वभाव असेल किंवा त्यांनी जे कार्य केलं, ही प्रत्येक गोष्ट मनात इतकी रुजली की तेजश्रीच्या पर्सनल डेव्हलपमेंटला त्याचा खूप फायदा झाला. पण तुला त्यावेळेस साधारण एक कशा पद्धतीने प्रत्येक स्क्रिप्टसाठी किंवा प्रत्येक डायलॉगच्या वेळी, प्रत्येक सीनच्या वेळी एक ब्रीफ कसं दिलं जायचं ग? कारण का ती इमोशनल एक मालिका, इमोशनल असं नाही म्हणता येणार, पण त्याच्यामध्ये ना ती वयापेक्षा जास्त असलेली जी समज होती ती त्या पात्रामध्ये टाकणं हे खूप महत्वाचं होतं. आणि तुझं वय लहान असल्यामुळे ते तुला ते कशा पद्धतीने सगळं सांगायचं की आता हे असं करायचंय आणि ते तुला कशा पद्धतीने समजायचं. ऍक्च्युली आमचे वीरेन प्रधान जे डिरेक्टर होते उंच माझ्या सुखाचे, तर इतकं प्रचंड सुंदर पद्धतीने ते सगळं सिम्पल सांगायचे की काही काही गोष्टी कदाचित मला त्या वयात कळणं खूप अवघड होतं, पण माझ्या पद्धतीने माझ्या कलाने ते मला फक्त एकदा समजून सांगायचे. पहिले ती यमुना कुर्लेकर होत्या, मध्ये रमाबाई रानडे होत्या. तर यमुना आणि रमा या कॅरेक्टर्स म्हणजे जरी एक रोल असला तरी त्यांच्या स्वभावात किंवा त्या माहेरून सासरी जाणं आणि माधवरावांनी रमाची रमाबाई करणं किंवा हे जे सगळं होतं हा खूप वेगळा ग्राफ होता. आणि ते मला खूप छान पद्धतीने की जसं एक छान मुलगी, लहान मुलगी निरागस बागडत असते, तर तशी ती यमुना माहेरी होती आणि सासरी गेल्यावर तिला सगळ्या गोष्टींची जाणीव झाली की आता आपलं आयुष्य किती बदललंय. तर मला खूप छान सिंपल पद्धतीने त्यांनी पहिल्या वेळी सांगितलं होतं की असं असं आहे, तुला छान हे करायचंय, तू जशी आहेस तशा पद्धतीने. मी खूप मला त्यांनी कॅरेक्टर ब्रीफ दिलंय किंवा समजावलंय असं काही केलं नव्हतं. आणि नंतर ते नकळत इतकं कनेक्ट झालं, म्हणजे सहकलाकार असतील किंवा ती स्क्रिप्ट असेल की आपोआप ते होत गेलं. म्हणजे स्क्रिप्टच्या वेळी पण खूप वेळा असं व्हायचं की आमची कळत नकळत खूप ऍडिशन्स घेतल्या जायचे आयत्या वेळी आणि ती शूट करताना पण अरे हे नव्हतं का स्क्रिप्ट मध्ये, असंही खूप वेळा झालंय. आणि त्याचा खूप फायदा झाला कारण आम्ही सगळेच इतके इन्व्हॉल्व्ह झालो होतो त्या सगळ्या झोन मध्ये, उंच माझा झोकामध्ये, की अजूनही आम्ही भेटलो तरी असं वाटतं की हा आपण अजून त्यातच आहोत. आणि अजूनही लोकांची रिंगटोन उंच माझ्या झोकाची आहे. मी खूप ठिकाणी ऑलमोस्ट मी आठवड्यातनं एकदा तरी ऐकते ती आणि इतकं बरं वाटतं की हा आपण याचा एक भाग होतो. तुला त्यावेळेस जे प्रेम मिळालं ते अमाप होतं आणि अशाही अनेक कलाकारांकडून तुला कौतुकाची थाप मिळाली असेल तुझ्या कामासाठी, तुझ्या अभिनयासाठी. एखाद्याची लक्षात राहिलेली कौतुकाची थाप आहे? खूप आहेत. खास करून मला रीमा लागूंचं आठवेल, रीमाताईंचं. कारण त्यांनी प्रचंड प्रेम केलं आणि मला त्या सीन छान झाला की गिफ्ट्स पाठवायच्या. तर खूप तो एक छान वेगळा बॉन्ड होता, नातं होतं. आणि अजून एक आता एवढ्यातली जी घटना आहे ती लॉकडाऊनच्याच थोडस दरम्यानची. ती म्हणजे आम्ही मुंबईत एका याच्यासाठी गेलो होतो मीटिंगसाठी आणि एका बंगल्याबाहेर खूप गर्दी होती आणि खूप फोटो काढतात बंगल्यात. म्हटलं बंगल्याचे का फोटोज काढतायत? आणि मग कोणाला तरी विचारलं तर ते म्हणले हा सचिन तेंडुलकरांचा बंगला आहे. म्हणलं वा, म्हणजे खूप आपलं वा असं आपोआप येतं. आणि मला आई म्हणले की त्यांची आई आणि ते सिरियल बघायचे, असा निरोप आला होता आपल्यापर्यंत, तर तू सांग त्यांना इथपर्यंत आलीस की मी आली. म्हणलं एवढी वर्ष झाली सिरियलला, एक तर लक्षातही नसेल आणि थोडस आपल्याला वाटतं की एवढी मोठी व्यक्ती आहे तर आपण काय करूयात, कसं करूयात. मग मी हिंमत केली आणि त्यांना सांगितलं सिक्युरिटीच्या इथे की उंच माझ्या झोकामधली मी रमा तेजश्री आलेली आहे. आणि अक्षरशः आत निरोप गेल्यापासून 5 मिनिटात घराची दारं उघडली आणि इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं की मी आयुष्यात तो अनुभव विसरू शकणार नाही. एक तर मी त्यांचं घर पाहिलं त्यामुळे अजूनही ते असं मनात भरलेलं आहे. आणि एक जवळपास मी 2-2.5 तास होते त्यांच्याकडे. प्रचंड गप्पा झाल्या आणि ते म्हणले माझी खूप इच्छा होती की मला तेजश्रीला, रमाला भेटायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली. म्हणलं माझी किती मोठी इच्छा पूर्ण झाली हे मी सांगूही शकत नाही. आणि तसाच अजून एक अनुभव होता, तो मुंबईलाच आता होता, तो विद्या बालन यांची भेट झाली होती आणि त्याही मराठी इंडस्ट्रीला किंवा याला खूप जास्त रिस्पेक्ट देतात. तर तेव्हाही उंच माझा झोकाचा विषय निघाला होता. तर इतकं एक केबीसीच्या सेटवर विषय निघाला होता. म्हणलं हे खूप झालं की
आपलं कुठे ना कुठे थोडस इथपर्यंत पोहोचतंय ही खूप मोठी गोष्ट आणि भारावून टाकणारी होती. अजूनही माझ्या अंगावर काटा येतोय ते आठवून. त्यामुळे तशीच कामं आणि तशाच दर्जाने पुढे जायची खूप इच्छा आहे. क्या बात आहे. पण एक अशी एक गोष्ट असते जी आपल्याला खरंच खूप आनंद देते, जी तू जगतेस, तू अनुभवतेस, की त्या एका भूमिकेमुळे आजही लोक तुला ओळखतात. त्यावेळेस घराघरात पोहोचलीस आणि ह्या सगळ्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट मिळणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. तुला घरच्यांचा सपोर्ट कशा पद्धतीने मिळाला? कारण का तू खूप लहान असता, म्हणजे तुझं वय लहान असतानापासून तू काम करतेस, सो त्या वयापासून ते आतापर्यंत एक आपण म्हणतो की कामासाठी आपल्याला जावं लागतं, आपल्या वेळा फिक्स नसतात, त्यात आपल्याला तब्येतीची काळजी घ्यायची असते, घरातल्यांना वेळ द्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी घरातलेच समजून घेऊ शकतात. फक्त त्यांचा सपोर्ट कसा मिळतो तुला? सपोर्ट प्रचंड आहे. आणि म्हणजे मी शूटला जाताना लहानपणापासून आई ड्राईव्ह करत मला नेते, की तुला बसनी किंवा ट्रेननी कुठेही त्रास व्हायला नको, तुझी झोप झाली पाहिजे, तू तिथे गेल्यावर फ्रेश दिसली पाहिजेस. म्हणून मी झोपलेली असते, पण तिची ड्युटी कंटिन्यू सुरू असते, की गाडी चालवणं, तिथे पोहोचवणं, आणणं. तर घरच्यांचा प्रचंड सपोर्ट. आणि आता ऍक्च्युली म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आमच्याकडे महाराजांच्या पादुका आल्या आणि त्या आल्यापासून प्रचंड आयुष्य बदललंय. कारण खूप वेगळी कृपा, आशीर्वाद, पॉझिटिव्हिटी मला मिळाली आहे. तर ते माझं कुटुंब आता वेगळ्या पद्धतीने वाढलंय. कारण आमच्या घरातच म्हणजे त्यांच्या घरात आम्ही राहतो स्वामींच्या, असं मी म्हणेन. तर ते स्थान किंवा तिथे येणारे भक्त असतील, तर हे सगळंही महाराजांनी मला आता एक वेगळं मोठं कुटुंब, मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद त्या सगळ्यांनाही असतो. तर मी म्हणजे महाराजांना माझे आजोबाच म्हणते. तर त्या काळजी घेणारे, सगळं मॅनेज करणारे तेच आहेत. तर त्या सगळ्यांचाही खूप मोठा म्हणतात ना एक सपोर्ट, आनंद असतो की काहीतरी होतंय, तर खूप छान वाटतंय आम्हाला. आणि आईचं म्हणजे प्रचंड, म्हणजे मी म्हणेन की मी जी काही आता दिसती आहे किंवा जे माझं करिअर दिसतंय त्याच्यात मी 10% आहे आणि ती 90% आहे. आणि ती नेहमी मागे असते, तिला फोटोतही कधी यायला आवडत नाही. तर त्यामुळेच मी आता इथपर्यंत येऊ शकली आणि पुढेही जाईन ती फक्त तिच्यामुळेच. क्या बात आहे. अशी एक काय गोष्ट होती ज्यामुळे तेजश्री आम्हाला इतके वर्ष दिसत नव्हती, थोडीशी गायब होतीस तू किंवा थोडीशी दूर होतीस म्हणूयात आपण अभिनय क्षेत्रापासून. तर एक काय कारण होतं? म्हणजे तू तुझ्यासाठी एक तो ब्रेक होता, तू तुझ्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी वेळ घेतला होतास, का तुझं काही अजून वेगळं कारण होतं? रमाबाईंची इमेज इतकी सगळ्यांच्या मनात ठसली होती की सगळ्यांना तेजश्री म्हणजे रमाबाई असंच ते झालं होतं. तर कुठेतरी तो एक स्पॅन देणंही गरजेचं होतं. आणि मध्ये थोडं माझंही मिड एज होतं, त्यामुळे मी तो जाणून बुजून म्हणजे फक्त काहीतरी काम करायचंय म्हणून जो रोल आला तो मी घेतला, असं मला करायचं नव्हतं. मला त्याच पद्धतीने आणि माझ्या आवडत्या रोलमधनं परत एकदा पुढे यायचं होतं. म्हणून त्या रोलची वाट बघत मी थांबले होते. आणि आता लवकरच होईल आपली भेट. आणि मधला जो स्पॅन होता तो सगळ्यांसाठीच खूप वेगळा होता. म्हणजे जे लॉकडाऊन होतं किंवा त्यातनं बाहेर पडणं होतं. पण मी जसं आपण बोललो की तो माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह ठरला. कारण स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या आणि त्या आल्यानंतर प्रचंड एक ड्रास्टिक बदल झाला. म्हणजे आपण जे म्हणतो आपलं मन एक स्पिरिच्युअलिटी असते, डिटॉक्स होणं असतं किंवा शांत होणं असतं, तो अनुभव मला खूप आला. मी म्हणजे म्हणतात ना स्वतःला आपण कुठेतरी ओळखणं, वेळ देणं हे करता आलं. आणि त्यांच्या कृपेचा किंवा त्या आशीर्वादाचा प्रचंड म्हणतात एक ते घेऊन मी आता पुढे पदार्पण करणार आहे. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. आणि आम्ही वाट बघतोय की तू कधी आमच्या भेटीला येतेस पुन्हा एकदा. आता साधारण एक सोशल मीडियाचं जग आहे आणि त्यामध्ये आपण खूप आपल्याला एक एक्साइटमेंट असते की आपण आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल कधी एकदा सांगतोय लोकांना. सो हे झालं आत्ताचं. पण ज्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं, सो 2012 जरी आपण उदाहरण घेतलं, ज्यावेळेस मालिका सुरू झालेली, तेव्हा सोशल मीडियाचं हे फॅड काही नव्हतं. तेव्हा एक ना लोकांचं प्रेम मिळणं किंवा लोकांनी आपल्याला ओळखणं हे फार वेगळं होतं. त्यानंतर मधला जो काळ गेला, त्या काळात हे सगळं किती मिस केलंस? कारण का ओळख तर तुला आताही तुला ओळखतातच, पण त्यावेळेस तो एक पिरियड असतो ना की एक असतं की त्यावेळेस तो एकदम पिक पिरियड असतो आणि तेव्हा सगळेच ओरडतात. आणि मधल्या ह्याच्यामध्ये काम ज्यावेळेस तू थांबवलंस त्यानंतरचा तो काळ कसा होता? मला खरंच जास्त डिफरन्स नाही जाणवला. कारण अजूनही आपण बाहेर जाताना जनरली स्क्रोल बांधतो किंवा असं करतो, तरी लोक डोळ्यावरनं ओळखतात, आवाजावरनं ओळखतात. तर इतका वेगळा अनुभव अजूनही मला येतोय की मी असं जाता जाते
तुला आम्ही मागून चालताना पाहिलं आणि ओळखलं, तू रमा आहेस. आणि ती रमा ही हाक अजूनही येते. तर मला तो डिफरन्स खूप नाही जाणवला की हा तेव्हा लोक ओळखत होती, आता ओळखत नाहीयेत. उलट लॉकडाऊन नंतर मला ते प्रेम जास्त जाणवलं, कारण लोकांनी जुन्या सिरियल्स बघायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर मला जास्त लोक आता ओळखायला लागली की मी स्वतः उंचवा झोका पाहिली नव्हती, कारण तेव्हा शूट सुरू असायचं कंटिन्यू, आणि रात्री यायचं, झोपायचं, सकाळी शूटला जायचं, पण शाळेत जायचं, पेपर द्यायचे, हे रुटीन होतं. तर फक्त ऐकल्या गेलं होतं की छान होतंय किंवा हे होतंय. आणि जेव्हा मी उंचवा झोका लॉकडाऊनला पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की हे सगळं असं दिसत होतं. आणि खूप अजूनही खूप सुंदर अनुभव येतोय तो. आणि तशीच लोक ओळखतायत, तसंच प्रेम मिळतंय, उलट ते वाढताना दिसतंय, ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि त्यावेळेस तुझे मला वाटतं डायलॉग्स पण खूप कमाल होते, आणि तू ते ज्या एकदा वेगळ्या लहेजामध्ये म्हणायचीस, तसं जे मी म्हटलं सुरुवातीला की स्वतः आणि खरेच जे होतं ना ते खूपच म्हणजे कमाल होतं. आणि ते तू एकदा तुझं वय लहान होतं, त्या आवाजात तू म्हणायचीस, ते खूप छान होतं. सो त्यातले असे काही डायलॉग्स होते का ग की जे तू तुझ्या मनाने घेतले होतेस, किंवा काही वाक्य, एखादा शब्द जो स्क्रिप्ट मध्ये नव्हता पण तो तुझ्या मनाने घेतलास आणि तो वाजला? खरेच खरेच हा तुझा होता? खरेच असा जो होता, सगळ्यांना खूप आवडायचा, तर तोही त्यातलाच होता. आणि वाक्य होती स्क्रिप्ट मधली, पण तो जो फ्लो, त्या फ्लोनी तेव्हा म्हणल्या जायचं, किंवा त्या कॅरेक्टरची, म्हणजे माझी आई म्हणते, असे जे प्रोमोज होते पहिले, तर ते पण इतके म्हणजे हिट केले होते आणि त्या लोकांना इतके आवडले होते. तर तो टोन किंवा ते आपोआपच तेव्हा झालं होतं. काही गोष्टी त्या निरूपण होतं उंच माझ्या चुकात, तर ते मला खूप अवघड गेलं होतं, कारण ती भाषा आणि सगळं ज्ञानेश्वरी आणि या सगळ्या गोष्टीवर ते होतं. बरोबर. तर मला अजून आठवते, त्यावेळी निरूपणाची स्क्रिप्ट आली होती आणि फुलस्केपच्या फुलस्केप मी बोलती असं होतं, आणि संस्कृत शब्द प्रचंड अवघड ते सगळं होतं. त्यातलं एक होतं की माया नदीच्या प्रवाहात मोहभ्रमाचे मोठाले मासे मोठ्या शिताफीने ध्येयाचे लचके तोडून गिळतात, आणि त्याच परिणामी वेडेवाकडे अज्ञानाचे वळसे खात त्या नदीतच भोवंडत राहतात. तर आपण मोहापासून अलिप्त राहिलो तरच आपल्याला माया नदी ओलांडता येते. तर अशी ती सगळी स्क्रिप्ट होती. कमाल. आणि हे सगळं कळलं किंवा हे खूप अवघड होतं पाठ होणंही. आणि मी तेव्हा बँड्राला राहत होते, म्हणजे शूटच्या निमित्ताने, आणि गोरेगाव फिल्म सिटीत सेट होता. आणि 2 दिवस आई मला वर्ड टू वर्ड स्क्रिप्ट, म्हणजे तिने पहिले ते शिकून अभ्यास केला, आणि मग मला ती प्रत्येक शब्दामागची कथा सांगायची की ती कथा काय आहे, किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं कसं आहे, किंवा काय म्हणणं आहे, काय विचार असतील, आणि आत्ताच्या काळाशी मग माझ्या शाळा असेल, मैत्रिणी असतील, जे मला कळेल अशा भाषेत तिने मला प्रत्येक शब्दाची कथा करून सांगितली. आणि त्यामुळे ते इतकं लक्षात राहिलं की ते निरूपण आजही पाठ आहे. किती छान. म्हणजे ह्यासाठी फक्त हिनी मेहनत घेतली नाहीये, हिच्या आईने पण तेवढीच मेहनत घेतली आहे. त्याच्यामुळे जसं आपण कायम म्हणत असतो की आपले आई वडील, आपले कुटुंबीय आपल्या पाठीचे असल्याशिवाय आपण काहीच करू नाही शकत, ह्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण इतक्या कमी वयात इतकं मोठं स्क्रिप्ट, संस्कृत शब्द ते तुझ्याकडून पाठ करून घेणं, बापरे, खरंच खूप कठीण गोष्ट आहे. आणि ते तू खूप लिलया पेललंस ग, म्हणजे कमाल. मला शब्दच नाहीये, तू आत्ता ते बोलून दाखवलंस, भारी गोष्ट आहे ही. पण असंच एखादा कोणतासा सीन आहे का की जो करताना तुला स्वतःला खूप कठीण गेलं, किंवा तुला खूप भरून आलं तो करताना? उंचवाजोगात असे खूप सीन आहेत, म्हणजे उंचवाजोगाच्या प्रत्येक सीन मध्ये जिथे मी रडलीये ते मी खरी रडलीये. काय सांगतेस? कारण ती प्रत्येक गोष्ट इतकी डीप होती आणि सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यात एक पहिला म्हणजे गमतीचा आणि आठवणीतला सीन म्हणजे यमुनाची पाठवणी होते, असा एक सीन होता. आणि ती रडत असते, अगदी सगळे कुटुंबीय, की तिचे वडील तिला घेऊन जातात मावशीकडे राहायला, आणि तिथे मग यमुनाचं लग्न ठरतं, आणि असं ते सगळं होतं. तर त्या पाठवणीच्या सीनच्या वेळी आम्ही रडायला लागलो की हा आता तो सीन आहे, सीन सुरू झाला, आणि अख्खा सेट म्हणजे ओक्साबोक्शी रडतात असा रडायला लागला, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि म्हटलं कट का म्हणत नाहीयेत. आणि आम्ही सगळे असे होतो की आमचा सीन झाला होता, आम्हाला माहिती होतं, आम्ही फक्त असं थोडे 2 मिनिटांनी पाहिलं तर सगळे जण रुमाल घेऊन रडतायत, आणि कट हा शब्दही तिथे आला नाही. असे खूप सीन होते. आणि माझं खूप वेळेला मोनोलॉग्स किंवा असे हे खूप होते की मी एकटी बोलते. तर तसा एक सीन होता की रमाबाई आयुष्यात पहिल्यांदा भाषण करतात, आणि म्हणजे महादेव गोविंद रानडे त्यांना सांगतात की कशा पद्धतीने आपल्याला समाजात पुढे जायचंय, आणि ते त्यांना भाषण लिहून देतात.
त्या ठरवतात की मी हे भाषण बोलणार आणि आयत्या वेळी जाऊन त्या सगळं विसरतात. आणि मग त्यावेळी त्यांना जे सुचतं ते त्या बोलतात. असा तो एक सीन होता. तर तोही प्रचंड भारावून टाकणारा सीन होता. प्रचंड डोळ्यात पाणी आणणारा तो सीन होता की त्या विसरतात, त्यांना कळत नाही आता काय बोलू. आणि माधवराव म्हणतात जे तुला सुचेल ते तू बोल. आणि त्या माधवरावांचा हात धरतात की तुम्ही थांबा. आणि जे त्यांना सुचतं की त्या ते बोलायला लागतात. आणि अक्षरशः तो सीन, त्या सीनच्या वेळी असंच झालं होतं की सगळे खूप भारावून गेले होते आणि कट म्हणल्या गेलं नव्हतं. एक सीन होता जे माधवराव आणि रमाबाईंची पहिली भेट, की जेव्हा त्यांच्या अभ्यासिकेत रमाबाई जातात, असा तो एक सीन होता. तो मला वाटतं महा एपिसोड केला होता. तो सीन आम्ही 9 तास शूट करत होतो कंटिन्यू. आणि त्यानंतर मला ताप वगैरे भरला होता कारण त्या रूम मध्ये ते कंटिन्यू शूट होतं. तो पण खूप सुंदर सीन होता. असे प्रचंड, म्हणजे प्रत्येक सीन मध्ये इतका अर्थ होता की अजूनही आठवलं तरी असं वाटतं की खरंच आपण खूप भाग्यवान होतो की आपल्याला हे सगळं करायला आणि अनुभवायला मिळालं. आणि जी सोबतची पण स्टारकास्ट होती, म्हणजे जे त्यांच्याकडनं, म्हणजे शरद पोंक्षे होते, शिल्पा तुळसकर, ऋग्वेदी प्रधान, प्रचंड शिकायला मिळालं. प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर तोही खूप मोठा सपोर्ट, गिव्ह अँड टेक असतं तसं खूप छान होतं ते सगळं. आणि माझा खरा तुला हाच होता पुढचा प्रश्न, की ज्यावेळेस आपण इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतो, आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचाही तितकाच वाटा असतो, कारण वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार आपल्यावरती होत असतात. तुला प्रत्येकाकडून काय एक छान शिकायला मिळालं का त्यावेळेस? कारण इतके सगळे तगडे कलाकार होते, विक्रम सर असतील, शिल्पाताई, ऋग्वेदी मॅम, सगळेच होते, म्हणजे कमाल, शरद सर. खूप, आता म्हणलं ना, प्रचंड शिकायला मिळाले, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून. म्हणजे नीना कुलकर्णी होत्या, तर नीनाजींकडनं इतकं शिकायला मिळालं की कुठलीही स्क्रिप्ट आपण वाचतो त्याच्या म्हणतात एक बिटवीन द लाईन्स असतात, तर ती एक खूप मोठी गोष्ट असते. शरदांकडनं इतकं शिकायला मिळालं की त्यांचं इतकं छान होतं की ते सिरियस सीन असला ना तरी त्याच्या आधी खूप छान जोक करायचे. एक छान वातावरण सेटवर ते निर्माण करायचे आणि आपल्याला खूप हसू यायचं. आणि 2 मिनिटात सीन सुरू आहे आणि आपण सिरियस होणार. तर हे खूप शिकण्यासारखी गोष्ट असते, स्विच होणं, ते शिकायला मिळालं. विक्रम दादाचं तू म्हणलीस, म्हणजे आमची खूप छान मैत्री होती आहे. तर आमची अगदी टॉम अँड जेरी सारखी भांडणही व्हायची आणि तितकीच छान स्क्रिप्टवर चर्चाही व्हायची. म्हणजे जेव्हा आमच्या दोघांचे सीन्स खूप असायचे आणि ते खूप मोठे मोठे असायचे आणि खूप जास्त त्याच्यात खूप डीप बिटवीन द लाईन्स असं आपण म्हणलं, त्या गोष्टी असायच्या. की कधी कधी असं होतं की एक्सप्रेशनवर जास्त खेळ होता, डोळ्यांवर जास्त गोष्टी होत्या की माधवरावांना काय म्हणायचं हे रमाबाईंना न बोलताही कळायचं. तर त्या सीनसाठी आम्ही खूप जास्त मेहनत घ्यायचो, वाचल्या जायचं आणि त्यामुळेच ते ट्युनिंग कुठेतरी छान स्क्रीनवर पण दिसायचं. ऋग्वेदीताईकडनं पण खूप शिकायला मिळालं. ती प्रोड्युसरही होती आणि तिने सासूबाईंचाही रोल केला होता माईंचा. तर तेही म्हणतात एक माणूस म्हणून की एक माणुसकी किंवा जे आपलेपणा असतो तो शिकायला मिळाला. शर्मिष्ठाताईकडनं तिची आणि माझी खूप छान मैत्री, त्यामुळे ते शिकायला मिळालं. विनय आपटे सर होते, त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की कशा पद्धतीने एखादा सीन पेलवला जातो. कधी कधी त्यांनी काही शिकवण्यापेक्षा त्यांचं बघणं हे आपल्यासाठी शिकणं असतं की आपण ते प्रत्यक्ष बघू शकतोय, ऑब्झर्व करू शकतोय. तर असं खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप शिकायला मिळालं. क्या बात आहे. आणि ज्यानंतर एक छान एक लीप येणार होतं आणि त्यानंतर सगळ्यांनीच अर्थात मिस केलंय, कारण प्रत्येकाची इच्छा होती की लीप नको यायला, म्हणजे पुढे तर गोष्ट जायला हवी पण लीप नकोय. त्यावेळेस एक साधारण तो तुझा शेवटचा दिवस कसा होता सेटवरचा? बापरे खूप जास्त इमोशनल होतं ते. आणि मी ठरवलं होतं मी त्या दिवशी रडणार नाहीये. इतकी घट्ट नाती निर्माण झाली होती त्या सेटवर. म्हणजे फक्त सेट आहे किंवा आपण कामाला जातोय असं कधीच झालं नव्हतं. ते कुटुंब झालं होतं. म्हणजे आमच्या लाईट दादा, स्पॉट दादा पासन मी अगदी सगळ्यांना राख्या बांधल्या होत्या, इथपर्यंत सगळं होतं. आणि माझ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेतल्या जायची की मला कॉफी आवडते तर सगळे पहिले कॉफी आणणार. संध्याकाळी फिल्म सिटीत भेळ वाले यायचे, तर मला आवडते म्हणून 10 जण भेळ घेऊन यायची. तर त्या 10 मधला एक एक घास खाल्ला जायचा. आणि मी लहान होते तर प्रचंड प्रेम, कौतुक, लाड, मला बरं नाहीये तर प्रचंड खूप काळजी घेणं हे सगळं व्हायचं. आणि असं झालं की लीप घेणार आहे सिरियल. मला सांगितलं होतं की तू परत येणार आहेस, म्हणजे परत रिएंट्री होणार आहे हे माहिती होतं. पण तो जो कालावधी होता
आधीचे 8 दिवस ह्या सगळ्यांसाठी असं इतकं सगळे म्हणजे कळत नव्हते की एकमेकांशी आता कसं कम्युनिकेट करूया. आणि 3 सप्टेंबर तारीख होती ती, की मला शेवटच्या शूटची तारीख दिली ती 3 सप्टेंबर, मला अजूनही आठवतंय. त्या दिवशी प्रचंड पाऊस पडला आणि लाईट गेले होते. शूट होणार नाही आज, शूट कॅन्सल झालं. माझ्या शेवटचा सीन सुरू होणार आणि लाईट गेले, पाऊस आला आणि मग आमचे हे होते जे डीओपी ते म्हणले तू तू जावंस ही कुठलीच इच्छा नाही असं दिसतंय. मग ती 4 सप्टेंबर वर गेली. मी गेले, पहिला तो सीन झाला जो शेवटचा होता, की मी मागे वळते आणि ती एंट्री होते, असा तो सीन होता. आणि अक्षरशः सेटवर प्रचंड सगळे रडले. मी खूप कंट्रोल केला आणि त्यानंतर माझी रिएंट्री काही महिन्यात झाली होती, की मी स्वप्नात येते किंवा मी पुन्हा एकदा काय झालं तो कार्यकाल सांगते. पण खूप अवघड क्षण होता तो. आणि तेव्हा मला अजून आठवते, शरद दादा मला खूप ओरडले होते, की एवढी मी इमोशनल झाले होते की मला त्यांनी मेकअप रूम मध्ये ओरडले होते, तुला एक कलाकार म्हणून काम करायचं आहे तर तुला खूप स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि ते वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. हेच संस्कार जेव्हा आपण इतक्या कमाल कलाकारांबरोबर काम करतो, राहतो, त्यांचा एक आपल्याला एक अनुभव येतो त्यांच्याबरोबर काम करताना, कमाल गोष्ट आहे ही. पण असं बरेचदा असं होतं की शरद सरांबरोबर काम करताना ना कलाकाराला बरेचदा भीती वाटते, कारण त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असते ती. अर्थात तुला त्यांच्याबरोबर काम करताना सुरुवातीला भीती वाटली होती का? मला भीती म्हणजे ऍक्च्युली ते मला असं म्हणायचं, मला माहितीये तू मला सिरियल मधनं कट करायच्या मार्गावर आणि इतकं टेन्शन यायचं पहिल्यांदा. मी ते गमतीत म्हणायचे, पण मला इतकी भीती वाटली, मी त्यांना नाही असं काही नाहीये असं मी म्हणायचे. आणि मला आठवते की पाठवणीचा सीन होता, मी रडतीये आणि आम्ही चाललोय असं होतं. आणि ते मागून मला काही अशा छान गमती सांगत होते किंवा काही गाणी म्हणत होते आणि मला सांगत होते की म्हण तू. आणि ते सीन सुरू होता, ते दिसत नव्हते, मी दिसत होते. म्हणजे खरं तर ते एक प्रकारे माझी परीक्षा घेत होते, हे मला नंतर कळलं. आणि मी रिॲक्ट करत नव्हते. मग मला कट झाल्यावर म्हणायचे, हा तुला रिस्पेक्ट नाहीये ना माझ्याबद्दल. आणि मग खूप काळ झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी ते जाणवलं की मी ती परीक्षा घेत होतो आणि तू त्या पद्धतीने ते केलं, याचा मला खूप आनंद आहे. मालिका संपल्यानंतर तेजस्वीचं आयुष्य कसं होतं? खूप जसं म्हणलं की त्या झोन मध्ये मी खूप होते, कारण सगळ्यांनी मी कुठेही जायचे तरी त्या पद्धतीने तो आदर मिळायचा. मग लोक अगदी पाया पडायची, इथपर्यंत सगळं होतं. आणि त्यानंतर मात म्हणून मी सिनेमा केला, तर तो सेतू कादंबरीवर होता. त्यात मी मूकबधीर मुलीची भूमिका केली होती, त्याच्यासाठी मला शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मी भरत जाधव, अमृता सुभाष, चिंतामणी म्हणून आम्ही सिनेमा केला. आणि जिंदगी नॉट आउट केली. आता शिर्डीला थीम पार्क झालेले साईबाबांचं, त्यासाठी एक हिंदी मेरे साई म्हणून महेश कोठाऱ्यांचा सिनेमा होता, तर तो केला. आणि जसं तू मगाशी म्हणलीस त्याप्रमाणे आता मी इन्स्टा पब्लिक केलंय, मी प्रायव्हेट ठेवलं होतं. तर मी सोशल मीडियाच्या बाबतीत जरा थोडी आळशी आहे, म्हणजे होते, त्यामुळे ते प्रायव्हेट होतं, पण आता केलंय मी पब्लिक. केलंय. सो आता कामाचे अपडेट्स आणि तेजस्वीचे अपडेट्स आपल्याला समजू शकतील आता. येस. त्या मधल्या काळामध्ये जेव्हा तू ठरवून तू टाळत होतीस, अवॉइड करत होतीस, त्या काळामध्ये तू अजून बाकीचं काय काय केलंस? म्हणजे अभिनयचं तर ते तर तुला करायचंच होतं, पुढे आताही करायचंच आहे, पण ती एक गोष्ट टाळल्यानंतर इतर काय काय गोष्टी सुरू होत्या आयुष्यात? इतर म्हणजे मी स्वतःला वेळ दिला. मी एकतर घरी थांबणं किंवा राहणं असं काही होत नव्हतं, तर ते केल्या गेलं. मला स्वतःला लिखाणाची खूप आवड आहे, तर मी 2 नाटकं लिहिली आहेत. तर मला गाणं म्हणायची आवड आहे, कविता लिहायची आवड आहे. तर या सगळ्या गोष्टी मी थोड्या स्वतःच्या बाबतीत एक्सप्लोअर करत होते. मला जे आवडतं ते छंद मी जोपासत होते, तर त्यात तो वेळ खूप छान, खूप सुंदर गेला. किती छान. म्हणजे मला वाटतं एकच आपल्याकडे एक जी गोष्ट आवडणं असतं आणि एक अशी गोष्ट असते की ज्यात आपल्याला काहीतरी करायचं असतं. सो तुझ्याकडे असं मला वाटतं खूप ऑप्शन्स आहेत की तू पुढे जाऊन सगळ्याच गोष्टींमध्ये काहीतरी करू शकतेस. म्हणजे नाटकाचा उल्लेख केलास, तुला लिखाणाची म्हणजे तुला एक लेखिका म्हणून ती आवड आहे, तू त्या अँगलनी बघतेस का, म्हणजे तुला फक्त जस्ट आवड आहे? मी नाटक 2 लिहिली होती नाटकं, तर त्याच्यासाठी भालबा केळकर साठी मला उत्कृष्ट लेखिका आणि दिग्दर्शनासाठी बक्षीस मिळालं होतं. आणि एक व्यावसायिक नाटक पण मी लिहिलं होतं, तर त्याचाही मध्ये एक प्रयोग केला होता.
आणि लिखाणाची आवड म्हणजे माझे आजोबा लेखक होते. तर ते पण नाटक असं लिहायचे, गाणी, सिनेमा. तर मी ते त्यांच्यापुरते त्यांची आवड म्हणून लिहायचे, प्रोफेशनली असं नाही. त्यामुळे कुठे म्हणतात ना की नकळत ते संस्कार किंवा ते कुठेतरी येतं. तर तशा पद्धतीने ते आलं. मध्ये खूप लिखाण होत नव्हतं, पण जसं आपलं मध्ये स्वामींचा विषय निघाला तर ती आघात शक्ती म्हणजे खूप वेगळा अनुभव मी यासाठी म्हणेन मला स्वतःला बदलायचा, की महाराजांची एक छोटी मूर्ती आमच्या घरी आली, नकळत आली ती. आम्ही दगडूशेठच्या इथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथून येताना आईला एका मूर्तीने हाक मारल्याचं हे झालं. आणि ती मूर्ती महाराजांची होती. मला तेव्हा स्वामी समर्थ माहितीही नव्हते. ती मूर्ती घरी आली आणि त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यानंतर मग काही काळाने पादुका आल्या महाराजांच्या अक्कलकोटवरनं. त्या आल्यावर लोक यायला सुरुवात झाली की पादुका आल्यात, आम्ही दर्शनाला येतोय. हे सगळं खूप वेगळा अनुभव होता, कारण त्या पादुका या आपल्या सेवेसाठी आपण जसं म्हणतो तशा पद्धतीने आल्या होत्या. लोक यायला सुरुवात झाली. त्यांच्या कृपेने त्यांचं महाराजांशी काय कम्युनिकेशन झालं, काय लिंक झालं या माहिती नाही. त्यांचे प्रश्न सुटायला सुरुवात झाली, त्यांना आनंद मिळायला सुरुवात झाली. त्यांना असं झालं की या स्थानी येऊन, घरी येऊन आम्हाला समाधान मिळते. ते झाल्यानंतर महाराजांची आता एक मोठी मूर्ती ही आपल्याकडे अर्पण झाली, की इथे महाराजांचं वास्तव्य आहे. तर खूप मोठे मूर्तिकार आहेत, म्हणजे जगविख्यात आहेत ते, त्यांच्याकडनं ती अर्पण झाली. असं कळलं ती 2 माणसांची, 4 माणसांची, 40 माणसांची, 400 माणसं झाली. आणि ते एक स्वामींनी कुटुंब वाढवत नेलं. त्यांच्या प्रचंड लीला आजही या काळात घरी अनुभवायला मिळाल्या. आणि आईला महाराजांचं म्हणजे काही इंट्युशन्स येतात, काही येतात, त्यामुळे आईला प्रश्न विचारायला बरीच जण येतात. त्याची उत्तरं त्यांच्या कृपेने दिली जातात आणि त्यांचे आयुष्य अक्षरशः घडताना पाहिली. त्यामुळे ती एक शक्ती या क्षेत्र, म्हणजे असं जे म्हणतात, काही जणांचं असं म्हणणं असतं की हे खूप भरकटणारं क्षेत्र आहे किंवा खूप ग्लॅमर आहे किंवा हे आहे, तर इथे काही खूप निगेटिव्ह पद्धतीने काही गोष्टी घेतल्या तर तसं नाहीये. खूप पॉझिटिव्हली या गोष्टी आहेत. आणि जेव्हा अशा शक्तीची आपल्याला साथ मिळते किंवा आशीर्वाद असतो आपल्या मागे, तेव्हा नक्कीच ते जास्त त्या पॉझिटिव्ह फ्लोनी पुढे जातं असं मला पर्सनली वाटतं. क्या बात आहे, खूप कमाल गोष्ट आहे का ही. तुला असा काही वेगळा स्वतःला अनुभव आलाय ह्या बाबतीमध्ये स्वामींचा? क्षणोक्षणी अनुभव आता काय सांगू हे मला कळत नाहीये, कारण इतके अनुभव आहेत की मी सुरुवात केली तर आपले खूप एपिसोड होतील त्याच्यावर. पण म्हणजे माझ्यात एक तर खूप बदल झाला, आमचं अख्खं आयुष्य बदललं. की कधी कधी असं असतं की आपण खूप टेन्शन मध्ये असतो, प्रॉब्लेम मध्ये असतो, डिप्रेशन मध्ये असतो, आणि क्षणात असं काहीतरी समोर येतं, एक अनएक्सपेक्टेड व्यक्ती समोर येते की जी मदत करून जाते. आणि मग नंतर कळतं की ते कुठले तरी ते त्यांनी पाठवलेली व्यक्ती आहे, त्यांचं रूप आहे. आताही जेव्हा मी जुन्या स्क्रिप्ट मध्ये घर आवरताना काढल्या, तर तेव्हा मला सगळ्या स्क्रिप्ट बरोबर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसलं. आणि मी त्यांना खरं सांगू तर देव आहेत, गुरु आहेत, तर यापेक्षा जास्त ते माझे आजोबा आहेत. मी त्यांच्या घरी राहते ही भावना, कारण आताही जेव्हा, आता कालच गुरुवार झाला आणि प्रचंड भक्तांची गर्दी होती महाराजांच्या इथे, आणि इतकं वेगळं सगळं असतं की सगळेजण प्रसाद घेऊन जातात. जसा अक्कलकोटला असतो, आई एकटी तो प्रसाद बनवते. तो एक अनुभव म्हणजे 20 जणांचा बनवू दे, 30 जणांचा बनवू दे, शेकडो जण प्रसाद घेऊन जातात. आणि इतकी ती म्हणजे म्हणतात एक कृपा असते, पुरवठा असतो, तोही क्षणोक्षणी जाणवतो, कधीच कमी पडत नाही. आणि प्रत्येक माझ्या अनुभवापेक्षा तिथे येणारे इतके वेगळे अनुभव आहेत की ते बघून असं वाटतं की हे होऊच शकत नाही, हे अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे, इम्प्रॅक्टिकल आहे. आणि त्या तारखेला कधीतरी आईकडनं बोलायला तर या तारखेपर्यंत ते होईल, जसं कालही काही गोष्टी झाल्या आणि ते झालेलं असतं. आणि आपल्याला खूप आनंद होतो की या वास्तूत आपण राहतोय किंवा इथे ते घडतंय आणि ते त्यांच्या छत्रछायेत आपण आहोत, बास, खूप झालं. खरंच तो आशीर्वाद असाच आणि तुझ्या हाती कायम राहणार आहे. आणि छान, तुला जे हवंय, तुला जे आवडतंय ते सगळं तुझ्या वाट्याला येणार आहे. मला आता ऐकायचं की तेजश्रीला आता साधारण कशा पद्धतीच्या भूमिका करायला आवडतील, कारण तू मगाशी म्हणालीस की रमाच्या भूमिकेनंतर तुझ्याकडे साधारण त्याच पद्धतीच्या भूमिका येत होत्या. आता काळ थोडासा गेलाय, आता साधारण कशा पद्धतीच्या भूमिकांची तू वाट बघतेस? हिस्टॉरिक तर करायला मला नक्कीच आवडेल, आणि त्याचबरोबर
म्हणजे असं स्पेसिफिक डोक्यात नाहीये की ही भूमिका की अगदी मला हिस्टॉरिकच करायचं आहे किंवा थ्रिलरच करायचंय, लव्ह स्टोरीज करायचे, असं काही डोक्यात नाहीये की स्पेसिफिक हेच हवंय. पण मला असं वाटतंय की जे जास्त चॅलेंजिंग असेल ते मला करायला आवडेल, की ज्यात मला स्वतःला खूप काहीतरी नाही हे अवघड आहे आणि हे पेलवायचं आहे असं असेल तर ते करायला चॅलेंजिंग रोल्स मला खूप आवडेल. जसं उंच माझा झोका होती, मात सारखा सिनेमा होता आणि छान आत्ताच्या युथला किंवा सगळ्याच जनरेशनला जे आवडेल तेही मला करायला आवडेल, की प्रत्येक भूमिका मला ऍक्च्युली करायची, प्रत्येक जॉनर मला करायचंय. आता सुरुवात कशी होतीये हे काही काळातच कळेलच आपल्याला. आणि मला वाटतं की कलाकार म्हणून प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण ज्यावेळेस एखादी भूमिका बघतो ना तर ते प्रत्येक कलाकाराला वाटतं की ही भूमिका आपल्या वाट्याला यावी, कारण ते स्वप्न अर्थात प्रत्येकाचं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं मालिकेचा अनुभव तुझ्याकडे आहे, सिनेमाचा आहे, नाटक तू लिहिलेलं आहे स्वतः, सो तुझ्याकडे हे जे सगळे गाठीचे अनुभव आहेत ते एकत्र आल्यानंतर मला वाटतं पुढे सगळं छानच होणार आहे. आता सध्या आवडीचा कलाकार कोण आहे तुझे, किंवा आवडता एखादा दिग्दर्शक म्हणशील तर, ज्यांच्याबरोबर तुला भविष्यामध्ये आवडेल काम करायला? मला मराठीत का हिंदीत म्हणतेस? दोन्ही. कारण का आपल्याकडे भाषेची म्हणजे भाषेचं आपल्याकडे नाहीच आहे असं काही लिमिट की मराठीत खूप नाव आहेत का म्हणजे कुठलेही एक घेण्यात अवघड आहे. कारण प्रचंड हिंदीत मला खरंच विधू विनोद चोपडा, राजकुमार हिराणी यांच्याबरोबर काम करायला खूप आवडेल, कारण त्यांचे ज्या पद्धतीचे विषय असतात ते मला स्वतःला प्रचंड आवडतात. आणि मराठीत भरपूर जण आहेत, तरी आता म्हणजे रोहन मापुसकर, राजेश मापुसकर आहेत, रवी जाधव आहेत, अशी भरपूर जण आहेत, बरीच जण आहेत ज्यांच्यावर वीरेंद्र प्रधान सरांबरोबर मला परत काम करायला आवडेल. आणि खूप इच्छा आहे माझी आणि ते आता लवकरच व्हावं. टचवूड. क्या बात आहे. आणि आताचे मला वाटतं जे सिनेमा येतात ना त्याचे विषय वेगळे आहेत, मालिकांचे विषय सुद्धा वेगळे आहेत. सो आय एम शुअर की प्रत्येक गोष्ट तू छान पद्धतीने एक्सप्लोर करशील. आता मालिकेची जी तुमची टीम होती, आताचा सोशल मीडियाचा काळ जे आपण म्हणतोय मगासपासून, सो व्हॉट्सअपला ग्रुप वगैरे आहे की नाही तुमचा? आहे, पण आम्ही सगळे सायशी होत्या बाबतीत की म्हणजे कोणाचं काही आलं तर ते आमचे कॉन्टॅक्ट असतात आणि खरंच आम्ही भेटलो की असं वाटत नाही की आपण खूप काळाने भेटलोय, कारण इतक्या त्या आठवणी आणि इतक्या गोष्टी बोलण्यासारख्या असतात. तर कॉल्स किंवा व्हॉट्सअपला तसे आम्ही असतो टच मध्ये. ग्रुप आहे पण ऍक्टिव्ह फारसा नाहीये. अशी एखादी गोष्ट किंवा एक आठवण असते ना की सगळेजण भेटले की ते आपण 10 वेळा बोललो ना तरी आपण पुन्हा हसतोच त्या गोष्टीवर, असा एखादा किस्सा असतोच कोणाचा ना कोणाचा. सो तुमच्या ग्रुपमध्ये आहे असा कोणाचा किस्सा? ती भाषा खूप अवघड होती, तर आपोआप इंग्लिश शब्द यायचे की कुणीतरी काहीतरी झालं आहे तर असं करू नका ना माई, किंवा असं काहीतरी असायचं तर तिथे नकळत सॉरी ना असं प्लीज सॉरी हे व्हायचं. तर अजूनही आम्हाला ते आठवलं की खूप हसू येतं. एक सीन होता खूप म्हणजे गमतीचा होता की माधवरावांना बरं नाहीये आणि रमाबाई त्यांच्यासाठी ते त्यांना वैद्यकीय सगळंच ज्ञान होतं, तो वारसा होता, तर ते त्या बनवतायत लेप आणि त्या घाईघाई जातात आणि विळीवर पाय पडतो. तर तो सीन होता, तर ते पायातनं रक्त येतंय, तर ते रक्त त्या बॉटल मधनं निघत नव्हतं. तर ते निघण्यासाठी अथक परिश्रम केले गेले आणि त्या अख्ख्या सेटवर नंतर हे झालं. तर तो आम्ही गमतीत म्हणायचो की हॉरर सिनेमाचा तो सेट झाला होता. ती एक खूप छान आठवण आहे, जी अजूनही आठवलं तरी आम्ही प्रचंड हसतो. किती अपसूक, म्हणजे किती ते कठीण ना गं की पूर्ण वेळ आपल्याला त्याच शुद्ध भाषेमध्येच बोलायचं, एकही इंग्रजी शब्द न वापरता. बाप रे. असं त्याच्यानंतर तुम्ही असं सलग तुम्ही असं बोलायला लागलाच असाल ना नंतर, म्हणजे असं बरेच झालं असेल की इंग्रजी शब्द येतच नसेल मग तोंडातून, इतकी सवय झाली असेल. नाही, खरंच होतं. आणि मी हुजूरपागा शाळेत होते, त्यामुळे मराठी आणि प्रॉपर ते सगळे ते शब्द, त्यामुळे आपण एक म्हणतो एक शाब्दिक संपत्ती, साहित्यिक वारसा असे जे शब्द असतात तर ते खरंच अनुभवले आहेत, त्यामुळे आपोआप अपसुकते येतं. आणि म्हणजे आजकालच्या काळात अभिमानही वाटतो की कळत न कळत ते संस्कार आपल्यावर झालेत की आपली भाषा आपल्याला जपता येते. आणि आपल्यामुळे बघून जे आत्ताची काही लहान मुले जेव्हा भेटतात ना, तर ती त्यांचे आई वडील म्हणतात की हिने तुझी सिरियल पाहिलीये, आणि अक्षरशः 4-5 वर्षाचे असतात ते. असं वाटतं कसं काय, तर ते म्हटले आता ती सिरियल त्यांनी पाहायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचंही मराठी सुधारते.
तर ही खूप मोठी गोष्ट वाटते की हा 1% तरी आपल्याकडनं काहीतरी ते होतंय. ज्यावेळेस तुझी भूमिका ज्यावेळेस म्हणजे लीप आलं, तुझा तो जो शेवटचा दिवस होता, त्यानंतर असं काही केलंस का की तू एखादी जी गोष्ट असते म्हणजे तुझं त्यातले दागिने असतील किंवा एखादी साडी, खोपा होता तुझा, सो असं काही एक आठवण म्हणून जवळ ठेवलंयस तू? आहेत मला ठेवलंय? आहे तशा आठवणी आहेत. साडी आहे उत्सवा लोकाची, दागिने अजूनही आहेत. तेव्हाची एक जपाची माळ होती. तेव्हाची ताटी उडा ज्ञानेश्वरा म्हणून एक सिक्वेन्स होता त्यात, तर त्यातली ती माळ होती. मी मुक्ताई झाले होते, तर ती माळ आहे माझ्याकडे अजून, ती डबी आहे. तर अशा खूप आठवणी आहेत ज्या अजूनही जपून ठेवल्या आहेत आणि कायम राहतील. किती छान. पण तुला तयार व्हायला किती वेळ लागायचा ग? अर्धा पाऊण तास लागायचा. लवकर तयार व्हायचीस मग त्यामध्ये? म्हणजे सगळं मेकअप आणि खोपा आणि खूप गोष्टी होत्या ना कारण का त्याच्यामध्ये. ऍक्च्युली असं व्हायचं की नऊवारीची नंतर इतकी सवय झाली होती ना की ती पटकन रेडी करायचं, दिवसभर त्याच्यातच असायचं, तर ते खूप एक कम्फर्ट झोन झाला होता. आणि उलट आपण म्हणतो ना की आपलं यंग लुक असेल किंवा अशी सिरियल असेल तर प्रत्येक वेळी हेअरस्टाईल बदला, मग अगदी लिपस्टिक बदला, हे असं उत्सवाला काहीच नव्हतं. आणि तो काळ पण असा होता की त्या काळामध्ये इतक्या म्हणजे त्या गोष्टींवरती जास्त भर फोकसच नव्हता. जास्त फोकस होता तो स्क्रिप्ट, डायलॉग्स, मोस्ट ऑफ द एक्सप्रेशन्स. म्हणजे स्क्रिप्ट पेक्षा पण जास्त एक्सप्रेशन. मला नेहमी म्हणलं जायचं की तुला डोळ्यातनं बोलायचं, तर ती खूप जास्त चॅलेंजिंग गोष्ट होती. त्यामुळे तयार व्हायला वेळ तसा नाही लागायचा, पण जे आपण म्हणतो सीन साठी मेंटल प्रिपरेशन असतं किंवा हे असतं, त्यात तो वेळ जास्त हे व्हायचं, लागायचं. क्या बात आहे. मला खूप छान वाटलं त्याच्याशी गप्पा मारून. आणि ती सध्या नक्की काय करते याची उत्सुकता मलाही होती. सो आता ती पुढे काय करणार आहे याची उत्सुकता जास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच आहे, कारण का मध्ये बराच काळ गेलाय आणि आम्ही खरंच वाट बघतोय की आता तू कधी आमच्या भेटीला येतेस नवीन भूमिकेमधून. सो तुला या भूमिकेसाठी, नवीन तुझ्या आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. तू वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यास आणि खूप मस्त वाटलं त्याशी गप्पा मारून. तुला VSB यांच्याकडून एक छान सुगंधी गिफ्ट आहे, छोटीशी एक भेट आहे. तुला आवडेल. खूप आवडलंय. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.